1689 हे साल मराठ्यांच्या इतिहासातील एक काळेकुट्ट पान होते. पुढच्या शतकात 1761 साली पानिपतावरती मराठ्यांवर जी आपत्ती कोसळली त्याहून अधिक 1689च्या आपत्तीचे स्वरूप भयान होते. कारण पानिपताच्या आपत्तीने मराठी सत्तेच्या वृक्षाच्या फांद्या छाटल्या गेल्या. पण इथे 1689 साली औरंगजेब बादशाने मराठी सत्तेच्या मुळावरच घाव घातले होते. फांद्या तुटल्या तर त्या पुन्हा फुटू शकतात, पण वृक्ष मुळासकट उपटला गेला तर त्याचे अस्तित्वच नष्ट होते. पण सुदैवाने मराठी सत्तेच्या मुळावर एकामागून एक असे घाव बसत असतानाही त्यास दाद न देता मूळ तगून राहिले. एवढेच नव्हे तर हे जिवारी बसणारे घाव पचवून अल्पावधीत मराठी सत्ता पुन्हा जोमाने फोपावू लागली. इतकी की या सत्तेची मुळे आसपासच्या गुजरात, माळवा, गोवळकोंडा, कर्नाटक इत्यादी मोगली मुलकात घुसून त्यांनी बादशाही सत्तेस खिळखिळी करण्यास प्रारंभ केला. मराठ्यांच्या थोर कार्याचे श्रेय छत्रपती राजाराम महाराज व त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी सत्तेचे संरक्षण करणारे रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी पंडित सचिव, प्रल्हाद निराजी प्रतिनिधी, खंडो बल्लाळ, संताजी घोरपडे सेनापती, धनाजी जाधव, परशुराम त्र्यंबक, माणाजी मोरे, हंबीराव मोहिते, बहिरजी घोरपडे, विठोजी चव्हाण, नेमाजी शिंदे, कृष्णाजी सावंत या पराक्रमी पुरुषांना दिले पाहिजे. विशेष आश्चर्य वाटण्यासारखी बाब म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येच्या धक्क्यातून मराठी अपेक्षेपेक्षा फार लवकर सावरले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या पुढच्याच साली म्हणजेच एप्रिल-मे 1690च्या सुमारास मराठ्यांनी एकामागून एक असे मोठमोठे पराक्रम करून मोगली शत्रूच्या ताब्यात गेलेले किल्ले व ठाणी परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. एवढेच नव्हे तर भल्या भल्या नामांकित मोगल सैन्यानींना गनिमी काव्याच्या पेचात अडकून त्यांच्याकडून लाखो रुपयाच्या खंडण्या वसूल करण्यास सुरुवात केली. थोडक्यात संभाजी महाराजांच्या हत्येने व रायगडाच्या पाडावाने मराठी सत्ता नष्ट झाली असा जो समज मोगली लष्कराने विशेषत बादशाने करून घेतला होता तो पूर्णपणे फोल ठरला. बादशाला पहिला धक्का मराठ्यांचा सेनानी संताजी घोरपडे यांनी दिला. मराठ्यांच्या ऐन पडत्या काळात त्यांची बाजू सावरून धरून खुद्द दिल्लीपतीवरच बाजू उलटवण्याचे संताजींचे कार्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक अविस्मरणीय प्रकरण आहे. सह्याद्रीच्या पूर्व भागात शेवटच्या फाट्यावर वसलेला सातारचा किल्ला हा देश व कोकण यांच्या सीमेवरील महत्त्वाचा दुवा समजला जातो. सिंहगड राजगडापासून ते पन्हाळा विशाळगडापर्यंत पसरलेल्या मराठी राज्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या या किल्ल्यात जिंकून घेण्यास बादशाने सर्जा खान उर्फ रुस्तम खान या नामांकित सरदारास मोठ्या फौजेनिशी पाठवले होते. सर्जा खान हा पूर्वी आदिलशाही दरबारातील मोठा पराक्रमी सेनानी होता. आदिलशाही वाचवण्याचा त्याने मोठ्या जिद्दीने प्रयत्न केला होता आणि शेवटी आदिलशाहीचा अस्त झाल्यावर त्याने मोगल बादशाहीची सेवा चाकरी स्वीकारली होती. असा हा सर्जा खान सातारा किल्ला घेण्याच्या इराद्याने सन 1690च्या सुरुवातीस त्यास वेढा देऊन बसला होता. त्यावर स्वारी काढून त्यास शास्त करण्याची मोहीम रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी व धनाजी या चौघांनी आखली व त्याप्रमाणे त्यांनी आपल्या फौजा साताराच्या प्रदेशात आणल्या. लवकरच सर्जा खानाशी मराठ्यांनी गनिमी काव्याची लढाई दिली. या प्रसंगी मराठी फौजेचे नेतृत्व संताजींनी केले. सोबतच धनाजी जाधव, हंबीराव मोहिते सरलष्कर, पारके इत्यादी मराठा सरदारही होते. लढाई ऐन रंगात आली असता हत्तीवर बसलेल्या सर्जा खानाच्या अंगावरील कपड्यांनी अचानक पेट घेतला आणि जखमी अवस्थेत तो मराठ्यांच्या हाती पडला. त्याचा पुत्र गालिब खान हाही रणमैदानात पडला. हजारो मोगल सैनिक ठार झाले. खुद्द खान आपल्या बायका मुलांसह कैद झाला. त्या सर्वांना मराठ्यांनी कैद करून साताऱ्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवले. ती तारीख होती 25 एप्रिल 1690. संताजी घोरपड्यांनी कमवलेल्या या महान विजयाचा साध्यंत वृत्तांत मोगल इतिहासकार ईश्वरदास नागर यांनी आपल्या फतवा-ए आलमगिरी या ग्रंथात दिला आहे. ईश्वरदास लिहितो, या सुमारास मोगल सरदार रुस्तम खान विजापुरी हा साताऱ्याजवळ येऊन पोचला. साताऱ्याचा किल्ला जिंकून घ्यावा असा त्याने बेत केला. ही बातमी मराठे सरदार संताजी घोरपडे, धनाजी जाधव, पारखे इत्यादींना समजली. ते प्रचंड सैन्यासहित रुस्तम खानावर चालून आले. रुस्तम खानाने आपला मुलगा गालिब खान याचबरोबर 5000 सैन्य आणि 5 हत्ती देऊन त्याला आपल्या सैन्याच्या आघाडीवर ठेवले. अजून युद्धाला तोंड लागले नव्हते तोच मराठ्यांच्या बंदूकबाजांनी मोगल फौजींवर बंदुकींचा मारा केला. मोगल सैन्याच्या आघाडीला हत्ती उभे करण्यात आले होते. बंदुकींच्या गोळ्यांचा त्यांच्यावर वर्षा होऊ लागताच ते मागे फिरून आपल्याच सैन्यात पळू लागले. मोगलांचे काही सैनिक मराठ्यांच्या बंदुकीच्या माऱ्याने जखमी झाले होते. मागे पळत सुटलेल्या आपल्याच हत्तीच्या पायाखाली कित्येक मोगल सैनिक चिरडले गेले. हे पाहून सर्जा खान आपल्या सैनिकांसह पुढे धावला. इतक्यात मराठ्यांच्या सैन्यातील गजदळाने मोगल सैन्यावर चाल केली.
याचा परिणाम असा झाला की मोगल स्वारांचे घोडे घाबरून उधळले. मोगल स्वारांनी त्यांना आवरून मराठ्यांशी लढावे असा प्रयत्न केला, पण काही केल्या घोडे मैदानात टिकेनात. असे असले तरी सर्जा खान हा आपल्या राहिलेल्या सैनिकांना घेऊन शत्रूशी शौर्याने लढत राहिला. त्याच्या हल्ल्यापुढे मराठ्यांची आघाडीवर असलेली पथके मागे हटली. तोपर्यंत सर्जा खानाचे पांगलेले सैन्य पुन्हा एकत्र आले. मोगलांनी आता मराठ्यांच्या मुख्य सैन्यावर हल्ला केला. या सैन्यात संताजी घोरपडे व पारकेही होते. मोगलांच्या हल्ल्याने मराठ्यांचे सैन्य पळू लागले. मोगलांनी त्यांचा पाठलाग करून अनेकांना ठार केले. या सुमारास मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने मोगलांवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे काही मोगल सैनिक जखमी झाले. मराठ्यांनी मोगलांचे झेंडे हस्तगत केले. त्यामुळे चिडून सर्जा खानाने आपला हत्ती मराठ्यांच्यावर घातला. या सुमारास मराठ्यांच्या गोळीबारामुळे सर्जा खानाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. मराठ्यांचे कर्नाटकी बंदूकबाज सैन्याच्या आघाडीला होते. ते मोगलांच्या पिछाडीवर तुटून पडले आणि त्यांनी मोगलांची छावणी लुटण्यास सुरुवात केली. यामुळे मोगलांचा धीर सुटून ते पळू लागले. सर्जा खानाला बाणाच्या आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमा लागून तो बेशुद्ध अवस्थेत आपल्या हत्तीवरून खाली जमिनीवर पडला. मराठा सरदार मानाजी मोरे याने सर्जा खानाला पकडून मराठा फौजेत नेले. सर्जा खानाचा मुलगा गालिब खान याने आपल्या सैन्यासहित मराठ्यांवर हल्ला केला. या युद्धात बाणांच्या व भाल्यांच्या जखमा लागून गालिब खानही मैदानात पडला. त्यावेळी मोगल सैन्यातील 1,500 माणसे ठार झाली. मराठ्यांची पण अनेक माणसे ठार आणि जखमी झाली. हे होत असता हंबीरराव हा 5,000 स्वार आणि पायदळ घेऊन साताराच्या किल्ल्यातून बाहेर पडला. त्याने मोगलांच्या फौजेवर हल्ला केला. रुस्तम खानाच्या बायका आणि कुटुंबातील इतर स्त्रियांनी हे संकट पाहून खंजीर हातात घेऊन आत्महत्या करण्याचा बेत केला. पण हंबीररावाने ओरडून सांगितले की रुस्तम खान जिवंत आहे, मी तुमच्यावर हल्ला करीत नाही, तुम्ही आत्महत्येचा विचार करू नका. हे बोलणे चालू असता मराठ्यांची एक तुकडी रुस्तम खानाच्या छावणीत घुसली. त्यांनी रुस्तम खानाची आई, बायको व मुलगी यांना पकडून साताराच्या किल्ल्यावर नेले. मराठ्यांच्या छाप्यातून सर्जा खानाच्या 2 बायका आपण खानसाहेबांच्या दासदासी आहोत असा बहाणा करून निसटल्या. फकीरांचा वेश परिधान करून ही मंडळी रात्रंदिवस राणावनातून प्रवास करून कशीबशी बादशाही मुलकात पोहोचली. बादशाहस त्यांची बातमी कळताच त्याने आपल्या हुजऱ्या मीर हसन यास पालखी व घोडे बरोबर देऊन त्यांना छावणीत आणण्याची व्यवस्था केली आणि सर्जा खानाकडे निरोप पाठविला की तुझी सुटका करण्यासाठी बादशाही फौजा तैनात करण्यात येत आहे. पण एवढ्यात सर्जा खानाचा छावणीत बादशाहकडे निरोप आला की आपण मराठ्यांना 1,00,000 होऊन देण्याचे कबूल केले आहे. याशिवाय माझी आई आणि मोठा मुलगा यांना मराठ्यांपाशीच ओलीस ठेवले आहे. या अटीवर माझी सुटका झाली असून मी सध्या सांगोल्यास आलो आहे. छावणीत येण्याची परवानगी असावी. पण बादशाहने त्याच भेट नाकारली आणि तुम्ही आहात तिथेच राहा अशी आज्ञा केली. सातारचा किल्ला जिंकून घेण्याच्या कामी आता बादशाहने गाजीउद्दीन खान व दिलेर खान या 2 सरदारांची नेमणूक केली. सर्जा खानावरील हल्ल्याचे संपूर्ण नियोजन व आखणी संतजींनी केलेली दिसते. आपल्या सैन्याची अनेक तुकड्यात विभागणी करून शत्रूला आपल्या लष्करी बळाची काही कल्पना येऊ द्यायची नाही. एका तुकडीने घाबरून गेल्याचे दाखवून पळ काढायचा व शत्रू बेसावत करून दुसऱ्या तुकडीने अचानक हल्ला करायचा. शत्रू कैचीत सापडला की सर्व बाजूंनी पुढे सरसावायचे. हे संताजींचे गनिमी तंत्र या ठिकाणी स्पष्ट दिसते. शत्रूचा पराभव दृष्टिक्षेपात येताच साताराच्या किल्ल्यातून हंबीरराव मोहिते 5,000 सैन्यासह बाहेर पडून शत्रूचा पुरता मोड करतो. ही बाब या ठिकाणी विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. हंबीररावांचे सातारच्या किल्ल्यातून बाहेर पडून मोगलांवर हल्ला करणे हे शत्रूस अचानक वाटले तरी संताजींच्या गनिमी पद्धतीतील तो योजनेचा शेवटचा भाग होता. सुप्रसिद्ध जेदेश शकावलीत सर्जा खानाच्या पाडाविषयी महत्त्वाची नोंद आहे. साताऱ्यात वेढा घालून सर्जा खानावर रामचंद्र पंत, शंकराजी नारायण, संताजी व धनाजी या चौघांनी मोहीम काढली आणि खानाचा पराभव करून त्यास कैद केले. मोगलांची 4,000 घोडी व 8 हत्ती पाडाव करून खानाकडून 1,00,000 रुपये दंड घेऊन त्यास सोडून दिल्याचेही शकावली सांगते.